महाराष्ट्र शिक्षण भरती 2026 पवित्र पोर्टल 30,209 पदे संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, बोल भाऊ अरविंद चव्हाण या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्रातील शिक्षक भरतींची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आजची महत्त्वाची अत्यंत माहिती आहे। कारण महाराष्ट्रात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतींची प्रक्रिया सुरू असून तब्बल 30,209 शिक्षक पदांच्या भरतीबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। त्यामुळे तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल, TAIT किंवा TET परीक्षा दिली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम किती पदांची भरती? महाराष्ट्रातील नवीन पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेत 30,209 शिक्षक पदांचा समावेश असल्याने ताजे वृत्त आहे। या भरतीमध्ये राज्यातील विविध शाळांमधील रिक्त शिक्षक पदे संबंधित रिक्त जागांचा समावेश प्रक्रिया आहे। भरती कोणत्या माध्यमातून? भरती पवित्र पोर्टल या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून होत आहे। उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध पदे, शाळा आणि संस्था विचार करून पसंतीत क्रमांक घ्यायचा असतो। त्यामुळे उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे। पसंती क्रम म्हणजे काय? मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये पसंतीत क्रम हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। उमेदवाराला आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध शाळा किंवा पदांची निवड करून त्यांना प्राधान्यक्रम द्यावा लागतो। 2026 मध्ये पवित्र पोर्टलच्या नियमामध्ये बदल करण्यात आले असून मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतात, तर मुलाखतीसह पदभरतीसाठी 50 पर्यायांची मर्यादा आहे, अशी एप्रिल 2026 मध्ये सुधारित माहिती आहे। म्हणून पसंती क्रम भरताना घाई करू नका। तुमच्या घरापासून अंतर, विषय, माध्यम, शाळेचा प्रकार आणि उपलब्ध पद यांचा विचार करूनच पसंती क्रम घ्या। पात्रता काय असावी? शिक्षक पदासाठी उमेदवार पात्रता ही संबंधित पदानुसार वेळोवेळी असू शकते। साधारणपणे संबंधित शैक्षणिक पात्रतेसोबत DED, BEd किंवा संबंधित पदवी पात्रता आवश्यक असू शकते। तसेच प्राथमिक स्तरावरील शिक्षक पदासाठी TET किंवा CTET पात्रता आवश्यक असल्याचे नियमित आहे। म्हणून प्रत्येक उमेदवाराने आपण ज्या पदासाठी पात्र आहेत त्या पदाची अधिकृत पात्रता स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे। TAIT परीक्षेचे महत्त्व। शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही महत्त्वाची बाब आहे। TAIT निकाल आणि उमेदवारांची पात्रतानुसार पुढील भरती प्रक्रियेत उमेदवारांना विचार केला जातो। म्हणून TAIT दिलेल्या उमेदवारांनी आपल्या निकाल, गुण आणि संबंधित कागदपत्रे व्यवस्थित तपासून ठेवावी। आतापर्यंत प्रक्रिया कुठपर्यंत आली? मित्रांनो, शिक्षक भरतीची प्रक्रिया अनेक टप्प्याटप्प्याने पार पडते। रिक्त पदांची माहिती, जाहिरात, उमेदवारांची नोंदणी, पात्रता तपासणी, पसंती क्रमांक, निवड प्रक्रिया, शिफारस, नियुक्ती अशा पद्धतीने प्रक्रिया पुढे जाते। मे आणि जून 2026 मध्ये रिक्त उमेदवारांनी नोंदणी व प्राधान्यक्रमांची प्रक्रिया पूर्ण केल्याचे ताजे वृत्त आहे। पुढील टप्प्याने वेळपत्रक शिक्षक विभागाकडून जाहीर होण्याची प्रतीक्षा होती। उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी? पहिली गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल अपलोड ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टल वरील तुमची लॉग इन तपासत राहा। तिसरी गोष्ट म्हणजे शैक्षणिक कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, TET, CTET प्रमाणपत्र या TAIT संबंधित कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा। चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पसंती क्रम भरताना चुकीची माहिती देऊ नका। पसंती क्रम लॉक करण्यापूर्वी सर्व माहिती
पुन्हा एकदा तपास. महत्वाची सूचना मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या तारखा आणि बातम्या फिरत असतात. त्यामुळे केवळ व्हॉट्सअप किंवा युट्यूब मधील माहितीवर अवलंबून राहू नका. पवित्र पोर्टल आणि महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत सूचना अंतिम समजा. कारण भरतीचे वेळापत्रक, पद संख्या, पात्रता किंवा अंतिम तारीख यामध्ये शासनाकडून बदल होऊ शकतो. शेवटचा महत्वाचा मुद्दा. तर मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक भरती 2026 मध्ये 30,209 पदांचा महत्वाचा आकडा समोर आला आहे आणि पवित्र पोर्टल वर उमेदवारांच्या पसंती क्रमांची प्रक्रिया महत्वाच्या टप्प्यावर आहे. तुम्ही शिक्षक आणि शिक्षक भरतीची तयारी करत असल्यास उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या बोल भाऊ अरविंद चव्हाण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या अशाच प्रकारचा सरकारी भरती, महाराष्ट्र शासनाच्या योजना, शेतकरी योजना, शिक्षण आणि रोजगारांच्या ताज्या माहितीसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.